जे विद्याभवन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे कोपरखैरणेमधली, इथे एक G+3 इमारत आहे आणि त्या इमारतीमध्ये जवळ बघितलं तर 31 फ्लॅट्स आहे आणि ग्राउंड फ्लोअरला एका श्रीमती श्यामली चौधरी ह्या ट्युशन घेत होत्या. त्यांच्याकडे जवळ 12 विद्यार्थी ट्युशनसाठी होते आणि त्या ग्राउंड फ्लोअरचा जो खालचा फ्लोअर आहे त्याच्या वरचा फ्लोअरचा पूर्णच जो काही मला आता जो मी फोटो बघितले तर त्याच्यातून पूर्णच स्लॅब जो आहे तो पूर्ण खाली मुलांच्या तिथे अंगावर पडल्याचं आहे आणि एक जो मुलगा आहे एक मुलगा थोडा गंभीर जखमी आहे. अजून मला वाशी हॉस्पिटलला त्याला दाखल केलं आहे. शिक्षिका आहे वाशी हॉस्पिटलला आहे, मी आता तिकडेच जाणार आहे. बाकीची जी आहेत ती लायन्स हॉस्पिटलला 2 आहेत, शिलिशन हॉस्पिटलला आहे, अपेक्स हॉस्पिटलला काही नेले होते, परंतु त्याच्यामध्ये असे काही गंभीर त्यांचं नाही आहेत अशी माहिती आता मिळाली. हॉस्पिटलला गेल्यानंतर एक्झॅक्टली त्याचं मला पण माहिती मिळेल याच्यामध्ये, पण एक मुलगा मात्र गंभीर जखमी आहे अशी माहिती आहे. मी वाशी हॉस्पिटलला गेल्यानंतर मला नेमकी ती माहिती होईल. 1998मध्ये त्यांनी ओसी घेतली असं दिसतं आहे, असं बिल्डिंगचे सेक्रेटरी आता सांगत होते. जवळ बघितलं तर 27-28 वर्षाची इमारत आहे. बाहेरून त्याचं हे झालेलं आहे आणि ऑथराईज बिल्डिंगमधली आहे ती, काय अनऑथराईज बिल्डिंग असं काही नाही आहे. पण आता याच्यानंतर आम्ही बिल्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट वगैरे ते करूया याच्यामध्ये, त्यांनाही सांगू आणि हे विद्यार्थ्यांच्या सध्या ट्रीटमेंटची यांची याची व्यवस्था करणं हे प्राधान्याने ते काम करू. सध्या स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं नाही आहे. स्ट्रक्चरल ऑडिट जनरली आपण 30 वर्षाची इमारत झाली की आपण सगळ्या इमारतींना स्ट्रक्चरल ऑडिट करतो. 1998 सालची त्याचं भोगवटा प्रमाणपत्र आहे, अजूनही 28 वर्षाची इमारत आहे त्यामुळे, आणि सोसायटी त्या करून घेत असतात, मला स्वतः इमारत धारकच करून घेत असतात. एक लक्षात घेतलं पाहिजे की जवळजवळ माझ्या मागच्या पावसाळ्याच्या पूर्वी आपण हे सगळं ऑडिट करू शकतो. 65 इमारती आपल्याला होत्या, त्याच्याबाबत आपण त्यांच्यावर खाली करण्याची कारवाई करतो. त्याच्यामुळे त्या 65 इमारती त्याच्याबदली ही इमारत नाही आहे, या 65 इमारती त्याच्या आहेत. पण स्लॅब कोसळला आहे, आता जे लोक आहेत त्यांना परत इथे राहण्यासाठी येणार की दुसरीकडे कुठे? नाही, आता इमारतीचं आम्ही उद्या आमची टीम पाठवून त्याचं पूर्ण स्ट्रक्चरल ऑडिट करू पूर्ण, आणि जर राहण्यायोग्य असेल तरच तिथे राहील. तात्पुरती व्यवस्था आता आमचे वॉर्ड ऑफिसर बरोबरच आहे, मी त्यांना तात्पुरती व्यवस्था आता बाहेर करण्यासाठी सूचना दिली. एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळेस इन्सिडन्स रिपोर्ट झाल्यानंतर मी ही माहिती घेत होतो आणि माहिती घेत असताना प्रथम माहिती आली होती की फक्त खर्चटलेलं आहे, सगळे मुलं याला आपण हॉस्पिटलला दाखल केलेले आहेत. फायरचे टीम इथे वेळेवर आलेली होती, वॉर्ड ऑफिसर आलेले होते, त्यामुळे जे ग्राउंडवर जे काम करणारी यंत्रणा आहे ती महत्त्वाची असते. आम्हाला ज्यावेळेस नंतर लक्षात आलं की गंभीर काही अजूनही आहे, त्यामुळे महापौर आहेत, आमचे उपमहापौर आहेत, मी आहे, स्वतः आम्ही सगळेच जागेवर आलेलो आहोत. त्यामुळं नाराजी आता साहजिक असतं की ज्यावेळेस एखादी घटना घडते तर त्यांचे भावना व्यक्त करण्यासाठी ते हे आपल्या बाबी हे करतात, आणि अशा इमारती ज्यावेळेस काही अनधिकृत इमारत आहे ते आहे त्याच्यावर कारवाई करण्यासाठी महानगरपालिका स्तरावरून पण कारवाई होतच असते. त्याच्यामध्ये ह्या बिल्डिंगमध्ये काही अनधिकृत इमारत नाही आहे, त्याच्यामुळे आपण ज्यावेळेस एखादी घटना घडते त्या इमारतीबाबत बघितलं पाहिजे. इतर इश्यूबाबत आत्ताची काही ही वेळ नाही की त्याच्यावर लगेच ही चर्चा करावी आणि त्याच्यावर मी प्रतिक्रिया द्यावी. हे सर्व कितवीचे विद्यार्थी आहेत? ही जे विद्यार्थी जे आहेत माझ्याकडे 6वी 7वी अशी हे, आणि एक सिनियर KGचा विद्यार्थी दिसतो, पण 6वी आणि 7वी आणि एक 3रीचा विद्यार्थी असं दिसतं. मुलं किती आणि मुली किती त्याच्यामध्ये? आता ह्याच्यामध्ये वाचून बघलं. सिद्धांत गुप्ता म्हणून आहे 3री इयत्ता, प्रिन्स सोनी 6वी, आयशा खान 6वी, कुमसुम खान 7वी, निस्का धनावडे 7वी, हा मनीष म्हसे हा 7वीचा विद्यार्थी आहे, आराध्य बोरसे 7वी, तन्वी श्रीवास्तव 3री, देवांश पुजारी 6वी, राजदीप वानखेडे 5वी, पार्थ खैरनार 7वी आणि रुद्र पाटील सिनियर KG आणि श्यामली चौधरी ह्या शिक्षिका आहेत. ओके.